नमस्कार मंडळी, खूप दिवसांना माझा व्हिडिओ तुम्हाला येतोय. सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळचे 11:30 वाजलेल्या होत्या. सर्व माझं काम झालेलं होतं, पण आता साफसफाई करायची आहे. पाणी 2 दिवस आलं नव्हतं म्हणून कपडे काय धुतली नव्हती 2 दिवस. तर ही कपडे आहेत ती 2 दिवसाचे आहेत. तर पडदे वगैरे म्हटलं घाण झालेले आहेत, ते पण धुवून टाकले. त्यानंतर बेडवरच्या गाद्या असतात ना, त्याचे पण कवर धुवून टाकले. त्यानंतर बघू शकता तुम्ही कितीतरी कपडे आहेत. इकडं गाद्या पण आहेत बेडवरच्या, त्या सुकायला टाकलेल्या होत्या. कडक उन्हामध्ये म्हटलं थोडंसं ना धुळा निघून जाईल म्हणून टाकल्या. तर खाली आली, त्यानंतर खिचडी केली, कारण महाशिवरात्रीचा उपवास माझा आणि मिस्टरांचा आहे. मुलांचा काही नाही, त्यामुळे त्यांना ना फोडणीचा भात केला. तर छान अशी खिचडी झालेली होती. फोडणीचा पण भात झालेला होता. खिचडी खाल्ली आणि त्यानंतर किचनमध्ये वर आली आणि सामान आहे ते हॉलमध्ये काढलेलं आहे सगळं बाहेर. आणि त्यानंतर किचनना झाडून घेतला. त्यानंतर बघू शकता तुम्ही किती धुळा निघालेला आहे. मला वाटत नव्हतं की एवढा धुळा असेल म्हणून, पण आपण ज्या वेळेला साफसफाई करायला जातो ना त्यावेळेला धुळा आपल्याला दिसतो. तर कात्या घेऊन ना थोडंसं लिक्विड घेतलं पाण्यामध्ये आणि तारेच्या कात्याने सगळ्या भिंतीच्या स्टाईल आहे ते घासून घेतल्या. त्यानंतर स्वच्छ अशा ना करकरीत एकदम धुवून घेतल्यात. आपल्याला घर आपलं साफ असल्यानंतर किती छान वाटतं ना. झालेलं आहे आता किचन साफ. बघू शकता किती सुंदर असा किचन दिसतोय. तर घर आपलं खरंच क्लीन असल्यानंतर आपल्या मनाला सुद्धा प्रसन्न वाटतं. किचन वगैरे साफ केला, त्यानंतर साडी वगैरे घातली आणि शिवमंदिरात आलेलो आहे. म्हणजे स्वामींचा मठ आहे इथं ना बाजूला. पिंड छोटीशी आहे ना, तिचा अभिषेक करायचा आहे म्हणून म्हटलं चला, गर्दी नाही तिथं, खूप छान असं अभिषेक होईल म्हणून इकडे आलेले आहे. आमच्या घराजवळ ना मंदिर आहे, पण तिथं खूप गर्दी होती. विघ्नेश आणि विघ्नेशचे पप्पा सकाळी दर्शन करायला गेले होते, तर आम्ही काही गेलो नव्हतो ओमकारण मी. तर म्हटलं चला संध्याकाळी आपण जाऊ म्हणून गेलो. आणि मेट्रो स्टेशन पण तुम्हाला दाखवलं. मेट्रो स्टेशनच्या लाईट किती छान दिसत होत्या. तर घरी आल्यानंतर शाबू वडे छान असे बनवले, मुलांना पाहिजे होते, खूप छान झालेले होते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.